नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, न्यायालयाच्या बाबतीत म्हणजे न्यायदानाच्या बाबतीत अनेक प्रकारच्या तक्रारी नेहमीच सर्वसामान्य लोक करत असतात. अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात, वर्षानुवर्षे निकाल लागत नाहीत. अनेक प्रकरणे सेटलमेंट होऊन निकाल लागतात. हो, म्हणजे सेटलमेंट होते. एक तर साक्षीदार फुटतात, पंच फुटतात, किंवा मग प्रत्यक्ष जे आरोप करणारे आहेत, प्रत्यक्ष जे पक्षकार आहेत ते देखील फुटू शकतात. आणि त्यामुळे न्यायालय एक प्रकारची तुंबलेली व्यवस्था आहे असं सर्वांचंच म्हणणं आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या सेटलमेंट प्रकरणाला एक चपराक दिलेली आहे. म्हणजे सेटलमेंट करणाऱ्या सर्वच लोकांनी आता यापुढे सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर अन्याय होते त्या लोकांनी देखील प्रकाश आंबेडकर यांनी जो स्वाभिमान शिकवलेला आहे त्या स्वाभिमानाच्या मार्गाने जर गेले तर नक्कीच त्यांना न्याय मिळू शकतो. अशीच घटना आता घडलेली आहे. सगळ्यांना माहितीच आहे, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण परभणीमधलं. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता आणि त्यावरून न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आधी सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशीला काही आजार होते, त्या आजारामुळे मृत्यू झाला वगैरे गोष्टी सांगितल्या गेल्या. पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वकिलीचा कोट घालून कोर्टात उभे राहिले. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे ती की कायद्याचे अभ्यासक प्रकाश आंबेडकर ज्यावेळी कोर्टात उभे राहतात तेव्हा त्यांचे युक्तिवाद कोणत्याही न्यायालयाला अमान्य करणं फार कठीण जातं. त्यांनी स्वाभिमानाची मिसाल म्हणूया, स्वाभिमानाचं उदाहरण घालून दिलेले सर्व लोकांना. सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत आता संबंधित पोलिसांवर, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सन्माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून या खटल्याचा हा निकाल लागलाय. म्हणजे न्याय मिळायची सुरुवात झाली. अजून प्रत्यक्ष गुन्हे दाखल होऊन त्याचा तपासून शिक्षा मिळायला कदाचित वेळ लागू शकतो. पण मला खात्री आहे की हे प्रकरण प्रकाश आंबेडकर हे शेवटाला नेणार आहेत आणि न्याय मिळवून देणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी, वंचित बहुजन आघाडीने संतोष देशमुख, विजय वाकोडे या प्रकरणात देखील परभणीमध्ये मोर्चा केला होता. पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत किती राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीला साथ दिली, वाचा जरा, गुगल करा, निरनिराळ्या चॅनल्सवरच्या बातम्या बघा आणि तुमच्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी एकटीच हा लढा लढत होती आणि एकट्यानेच एकला चालो रे अशा पद्धतीने हा लढा चालला आणि शेवटी त्यात विजय मिळाला. त्याबद्दल सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांचं, त्यांच्या समर्थकांचं, आंबेडकरवादी मंडळींचं अभिनंदन. आंबेडकरवादी मंडळ म्हटलंय पण सर्वच आंबेडकरवादी मंडळी काय प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी राहत नाहीत असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण प्रकाश आंबेडकर यांचा अभूतपूर्व विजय आहे आणि तो स्वाभिमानाचा विजय आहे, त्यांच्या तत्वांचा विजय आहे आणि तो आज महाराष्ट्र बघतोय. मला वाटतं देशभर हा संदेश गेला पाहिजे की न्यायालयाला दोष देण्यापेक्षा न्यायदान चुकीचं का होतं किंवा न्यायदानाला वेळ का लागतो किंवा योग्य न्याय झाल्याने असं का वाटू शकतं, तर त्याची कारणं तुम्हाला या केसमध्ये शोधता येतील. विजयाबाई सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री यांना अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवण्यात आली होती. म्हणजे त्याला सेटलमेंट म्हणतो आपण, की तुम्हाला जमीन देतो, तुम्हाला नोकऱ्या देतो, तुम्हाला घर घेऊन देतो, अशी अनेक प्रकारची प्रलोभन दाखवण्यात आली. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसारच विजयाबाई ठाम राहिल्या आपल्या निश्चयावर की बस माझ्या मुलाला फक्त न्याय हवा आहे आणि ती न्यायासाठीचीच लढाई होती. अनेक केसेसमध्ये आपण बघितलं असेल की न्यायाच्या नावाने सेटलमेंट होतात किंवा न्याय मागणं हे सेटलमेंटसाठी असतं की मुद्दाम हॅरेस करायचं, न्याय मागायचा, मोर्चे काढायचे आणि शेवटी पैसे घेऊन सेटलमेंट करायची. पण वंचित बहुजन आघाडीने एकदा प्रकरण धसच लावण्याचं ठरवलं होतं आणि प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये लक्ष घालता आहेत म्हटल्यानंतर सेटलमेंटची काही शक्यताच नव्हती. सेटलमेंट ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी केलीच नाही, जी व्यक्ती तत्वांना नेहमी चिटकून राहिली आणि त्यामुळेच कदाचित मागे पडली असेल,
अनेक लोक त्यांना अनेक प्रकारचे दूषण देत असतील, नावं ठेवत असतील, ते स्थिर नाही आहेत, टिकत नाही आहेत, वाक्य बदलतात, भूमिका बदलतात. अजिबात नाही आहे. तत्व कधीच बदलत नसतात आणि त्यांची तीच तत्व आहे जी संविधानाने आदर्श तत्व सांगितले आहेत, जी लोकशाहीची मूल्य आहेत आणि त्या तत्वांवरच प्रकाश आंबेडकर नेहमी चालत असतात आणि म्हणून कदाचित ते मागे पडतात. पण आपण सर्व जर त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, सर्व आंबेडकरवादींनी ठरवलं की आपण तत्वानी चालायचं, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील तत्वानीच चालले, कदाचित त्यामुळे मागे पडले असतील. काँग्रेसने त्यांना किती त्रास दिलाय तुम्हाला तेही माहिती आहे. आणि नेहमीच भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक केला जातच नाही, कारण सापनात आणि नागनाथ असं वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे. प्रकाश आंबेडकर नेहमी सांगतात ते. त्यामुळे जर तुम्ही तत्वाने राहिले तर तिसरी शक्ती तुम्ही उभी करू शकाल, काँग्रेस आणि भाजपपेक्षा वेगळी शक्ती, जी तत्वाने चालते, जी संविधान मूल्य जपते आणि जी लोकशाहीवादी आहे. अशी जर मोठी तिसरी शक्ती उभी करायची असेल तर मला वाटतं हा विजय त्यांच्यासाठी एक मैलाचा दगड आहे. प्रकाश आंबेडकरांना किंवा सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये जो विजय मिळाला आहे तो एक मैलाचा दगड ठरेल अशी मला आशा आहे. यापुढे बघूयात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. कदाचित प्रकाश आंबेडकरांना एकटं लढावं लागेल. तुम्ही त्यांच्या पाठीशी असाल तर नक्कीच ही तिसरी उभी करण्यास, तिसरी शक्तीसाठी आपला हातभार लागू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विजय पोहोचवा. हा संविधानाचा विजय, तत्वांचा विजय, लोकशाहीचा विजय आणि वंचित बहुजन आघाडीचा विजय, न्यायाचा विजय. धन्यवाद.